आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अगं तारे, आता ना देवळामध्ये लोकांची लई गर्दी व्हायला लागलीये. समद्यांना चाय पाहिजे. छोटूला एकट्याला कसं जमायचं? हा, जाणार हाय आजी मी. एवढ्या गौऱ्या थापून झाल्या की मग जाईन. पोरी, आज काय झालं तुला? हा, एकदम गपगप हसते. नेहमी तर नेहमी डोक्यावर बसलेली असते. अजय लवकर आटप, अजय लवकर आटप, मला जायचंय जायचंय. हा, तारा, काय हो मॅडम, इथं का म्हणून वापस आलात? आता काय काम काढलं आमच्याकडं? चिडू नकोस. रिक्वेस्ट करायला आलोय आम्ही. आम्हाला कळतंय आमच्यामुळे तुमच्या कामात खूप खोळंबा होतोय, तुला त्रासही होतोय, बट आमचं एकदा ऐकून घे प्लीज. अहो बाई, सारखे सारखे हात जोडू नका. आम्हाला कसं तरीच वाटतं. आमच्या मुलासाठी आम्ही काहीही करू शकतो. ताराची आजी गेले 6 महिने अनेक डॉक्टर्स आमच्या मुलाला ट्रीट करतात, पण कुठलीच ट्रीटमेंट कामाला येत नाहीये. पण ज्या दिवसापासून त्याने आराध्या तारामध्ये आराध्या पाहिली आहे ना, त्या दिवसापासून त्याचं वागणं बदललंय. आय रिअली फील होपफुल. काय करू मग मी? काय करू मी तुमच्यासाठी? ते तुमचं पोरग मला आराध्या समजते म्हणून काय मी त्याची आराध्या बनून येऊ? हट. तुम्ही सांगितलं आणि आजीनं सांगितलं म्हणून त्या दिवशी मी त्याला खाऊ पिऊ घातलं, दवा पाणी दिलं. अजून काय करायला हवं मी? आत्ताच आत्ता तुम्ही चालते बाबा, निघा प्लीज प्लीज तारा, प्लीज. आय रिक्वेस्ट यू, प्लीज असं करू नकोस. आमच्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्याला आराध्या समोर दिसली, त्याच्या आयुष्यात आहे असं वाटलं तर तो जगणार आहे, नाही तर कुठलंही चुकीचं पाऊल टाकू शकेल. आम्हाला माहिती आहे की जर तू आम्हाला मदत केलीस ना तर आमचा मुलगा बरा होऊ शकतो. सो आय रिक्वेस्ट यू, प्लीज नाही म्हणू नकोस. काही दिवस आमच्या घरी आराध्य म्हणून ये प्लीज. हो बाई, तुम्ही काय बोलता? माझ्या लग्नानं झालेल्या पोरीनं तुमच्या घरी तुमच्या पोराची खोटी बायको बनून यायचं भाई? नाही जमायचं. काल तुम्ही आला होता ते मी ऐकून घेतलं होतं. म्हंटल पोरगा आजारी आहे, उपाशी आहे, म्हणून तिला